छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि जनहिताच्या कार्याचा वारसा मोठ्या समर्थपणे पुढे घेऊन जाणारे महान मानवतावादी राजे राजश्री शाहू महाराजांना मानाचा मुजरा। मित्र हो, राजश्री शाहू महाराजांचे जीवन कार्य या YouTube व्हिडिओ सिरीज मधील हा तिसरा भाग। या भागात आपण शाहू महाराजांचे उद्योगांसाठीचे कार्य, महिलांसाठीचे कार्य, तसेच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य यांचा आढावा घेणार आहोत। पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या लिंक्स वर आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या आहेत, ते दोन्ही भाग अवश्य बघा। सुरू करूया। राजश्री शाहू महाराजांचे उद्योगांसाठी कार्य। समाजातील आर्थिक मागासलेपण दूर करण्यासाठी व्यावसायिक तयार झाले पाहिजेत। प्रत्येक घरात एक चांगला व्यावसायिक तयार झाला तर त्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होईल हे शाहू महाराज जाणून होते। म्हणूनच त्यांनी आपल्या संसारात उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले। 1895 साली त्यांनी शेवगाव येथे युवकांना रोजगार देण्यासाठी काथाचा कारखाना सुरू केला। राधानगरी वुड्स डिस्टिलिएशन फॅक्टरी सुरू केली। कोल्हापूर गुळाचा बाजार उभारला। 1906 साली सहकारी तत्वावर कापड गिरणीची स्थापना केली। शाहू स्पिनिंग अँड विविंग मिल सुरू केली। 1913 साली नागरी पतपेढीची स्थापना केली। किर्लोस्करांना महायुद्धाच्या काळात लोखंडाची कमतरता भासली, तेव्हा त्यांच्या कारखान्याचे उत्पादन चालू राहण्यासाठी शाहू महाराजांनी संस्थानातील लोखंडी तोफा देऊन त्यांची मदत केली। सुगंधित औषधी तेल, मधुमक्षिका पालन, कष्टार्क उद्योग, अत्तर निर्मिती अशा उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिले। यासाठी छत्रपती राजाराम औद्योगिक मंदिर ही संस्था सुरू केली। उद्योग प्रशिक्षणासाठी महाराजांनी देशाच्या विविध भागांमध्ये माणसे पाठवली, तसेच बाहेरून प्रशिक्षित माणसे आपल्या संस्थानात अधिकार पदावर नेमली आणि प्रशिक्षित कामगार तयार केले। कोल्हापूरला उत्पादनाचे केंद्र बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। जगातील एक प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण केली। जपानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले रसायन तज्ञ D.S. सालिग्राम यांना शाहू महाराजांनी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर म्हणून नेमले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल संपत्तीवर आधारित उद्योग उभारण्याचे प्रयत्न केले। सालिग्राम यांनी सुगंधित औषधी तेल उद्योग सुरू केला आणि ते तेल जगातील बाजारपेठेत नेले। महाराजांनी आपल्या कार्यकाळात अनेक वेळा शेती आणि उद्योगांची प्रदर्शने भरवली आणि अनेक प्रदर्शनांना त्यांनी भेटीही दिल्या। राजश्री शाहू महाराजांचे महिलांसाठी कार्य। स्त्रियांना समाजात योग्य ती वागणूक आणि मानसन्मान मिळावा यासाठी शाहू महाराज आग्रही होते। स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी त्यांनी विविध कायदे केले, धोरणे बनवली। स्त्रियांच्या छळवणुकीस प्रतिबंध करणारा कायदा केला। स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांना 6 महिने कारावास आणि 200 रुपये दंड ठोठावला। विवाह संदर्भात त्यांनी अनेक नवे नियम लागू केले होते। विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली। बालविवाहास बंदी घातली। घटस्फोट कायदा, वारसा हक्क कायदा, अनौरस संतती व जोगतीन कायदा आणि देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा असे कायदे महाराजांनी अस्तित्वात आणले। राजश्री शाहू महाराजांचे कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य। कलाकार समाजाचा आरसा असतात। ते समाजाला क्रांतीकडे नेतात, सुधारणेकडे नेतात, म्हणून त्यांना राजश्रय मिळावा असे शाहू महाराजांचे मत होते। म्हणूनच महाराजांनी संगीत, चित्रकला, लोककला, कुस्ती यांसारख्या कला व खेळांना प्राधान्य दिले। अनेक कलाकारांना राजश्रय दिला। संगीत सूर्य केशवराव भोसल्यांपासून बालगंधर्व, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, भालजी पेंढारकरांपर्यंत अनेकांना मोठं करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं। शाहीर लहरी हैदर, चित्रकार, रंगसम्राट आबालाल रहमान, सुप्रसिद्ध गानमहर्षी अल्लामिया खाँ साहेब यांना त्यांनी राजश्रय दिला।
अनेक लेखकांना ग्रंथ निर्मितीसाठी संशोधनासाठी त्यांनी मदतीचा हात दिला. संगीत क्षेत्रात कार्य करणाऱ्या देवल क्लबला ते आर्थिक मदत करत. अनेक साहित्य नाट्य संस्थांना त्यांनी देणग्या दिल्या. त्यांचं पालकत्व केलं. कोल्हापूर पॅलेस थिएटरची स्थापना केली. महाराजांना कुस्तीचा छंद होता. आपल्या संस्थानातील मल्लास बाहेरी मल्लाने हरविल्यास ते नाराज होत. मोतीबाग येथे त्यांनी कुस्तीची तालीम तयार केली. खासबाग या राजघराण्यातील लोकांसाठी राखून ठेवलेल्या बागेत त्यांनी रोममधील स्टेडियम प्रमाणे कुस्तीसाठी विशेष स्टेडियम बांधले. मल्लविशारद बालेखान वस्ताद यांना मल्लविद्येचे शिक्षण दिले. त्यांनी मल्लांना गदा देण्याची पद्धत सुरू केली. शाहू महाराजांनी अनेक ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना मदत केली, जसे की जागरूक, मुकनायक, विजयी मराठा, शिवछत्रपती, हंटर, प्रबोधन, जागृती इत्यादी. चिरोल या लेखकाच्या इंडियन अरेस्ट या ग्रंथाच्या अनुवादित प्रती त्यांनी संस्थानात वाटल्या. गोपाळ बाबा वलंकर यांच्या विटाळ विध्वंसन या पुस्तकाचे प्रकाशन शाहू महाराजांनी केले. शाहू महाराजांनी स्वतः सिद्धांत विजय हा ग्रंथ लिहिला. 1914 साली महाराजांनी संस्थानातील सर्व कारभार मराठी भाषेत करण्याचा आदेश काढला. 19 नोव्हेंबर 1921 रोजी शाहू महाराजांनी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते रायगड शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ केला. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. कोल्हापुरात महाराणी ताराराणी रथ सोहळा सुरू केला. शिवाजी क्लब या गुप्त क्रांतिकारी संघटनेला ते दरवर्षी आर्थिक मदत करत. त्यांनी काढलेल्या वनिता वस भंडारातून दरवर्षी संस्थानातील कापडी खरेदी महाराज करत असत. राजश्री शाहू महाराज एक चौफेर विचार करणारा राजा, रयतेच्या कल्याणाचा व हिताचा सर्व बाजूनी विचार करणारा आणि त्यासाठी विविध योजना आखून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा अत्यंत सहृदयी व लोककल्याणकारी राजा म्हणून शाहू महाराज ओळखले जातात. राजगद्दीवरून उठून गरिबांच्या झोपडीत जाणारा एकमेव राजा अशी त्यांची ख्याती होती. ते खरे लोकशाहीवादी व समाजसुधारक होते. शाहू महाराज म्हणजे माणसातील राजा आणि राजातील माणूस असे बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड शाहू महाराजांविषयी म्हणत असत. समाजाची सुधारणा म्हणजेच देशाची सेवा हे एकमेव ब्रीद डोळ्यासमोर ठेवून रयतेच्या कल्याणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत शाहू महाराज झटत राहिले. 6 मे 1922 रोजी मुंबईतील पन्हाळा लॉज या निवासस्थानी शाहू महाराजांचे अकाली निधन झाले आणि एक सामाजिक क्रांतीचा अग्रदूत, लोकशाहीचा प्रवर्तक, चौफेर विचार करणारा रयतेचा राजा, मल्लांचा पोशिंदा, कलाकारांचा आश्रयदाता, परिघा बाहेरील लोकांसाठीचा मोठा कार्यकर्ता, एक देव माणूस फार लवकर जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आणि तुकाराम महाराजांच्या पुढील ओळी लोकांच्या तोंडी आल्या. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. असा राजा होणे नाही. मित्र हो, राजश्री शाहू महाराजांचे जीवन कार्य ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आमचे काही चुकले असेल तर तेही सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बोला राजश्री शाहू महाराज की.